सुनील तटकरे सत्तेमध्ये आल्यापासून सत्तेचा माज आणून आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीड नंतर तर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे. पण मुलगी पण माझीच खेळाडू, पोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात. आजचा औरंगाबादमध्ये सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. जे जे शिवसैनिक माझ्या त्या ठिकाणी उभे असतील प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र थोरेला डोकं ठेवायला लागलं तरी चालेल, पण माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल. पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही, त्याच्या समोर कधीच चुकणार नाही. नमस्कार, मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. सध्या विधान परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याची आचारसंहिता आहे आणि राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी सुद्धा निवडणूक होतीये आणि महायुतीकडून माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. खरं तर आपण रायगडचा विचार केला तर रायगडमध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष या दोन पक्षांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. तटकरे असतील, एका बाजूला खासदार सुनील तटकरे असतील आणि दुसऱ्या बाजूला मग मंत्री असलेले भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी किंवा मग कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, असा संघर्षही आपण अनेकदा पाहिला आहे. ज्या निवडणुका झाल्या म्हणजे लोकसभेला हे सगळे एकत्र होते, विधानसभेला एकत्र होते, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, मग नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, या निवडणुकांमध्ये दोनही पक्ष वेगवेगळे लढले. आपण जर उत्तर रायगडचा दक्षिण रायगडचा जर विचार केला म्हणजे खासदार सुनील तटकरे यांचा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे त्याचा जर विचार केला तर भाजपला सोबत घेऊन राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या किंवा ज्या नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका लढल्या होत्या. शिंदेच्या सेनेला मात्र यावेळेस बाहेर ठेवण्यात आलं होतं, बाजूला ठेवण्यात आलं होतं. उत्तर रायगडमध्ये परिस्थिती वेगळी होती. उत्तर रायगडमध्ये भाजप शिंदे सेनेसोबत होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरेंचा जो काही शिवसेना पक्ष आहे त्या पक्षासोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्यामुळे इतका टोकाचा संघर्ष या मतदारसंघात, या जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलाय, महाराष्ट्राने तो पाहिलाय. खरं तर हा जो काही संघर्ष गेली काही दिवस आपण पाहतोय त्यामध्ये मुख्य जी भूमिका होती ती कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची होती. महेंद्र थोरवे यांनी अगदी खाली जाऊन म्हणजे सुनील तटकरेंवरती किंवा आदिती तटकरे असतील यांच्यावरती टीका करताना कोणतीही पातळी राखली नव्हती. अगदी खालच्या थराला जाऊन त्यांनी या दोन्ही पिता आणि कन्येवरती टीका केल्याचं आपण पाहिलंय. सुनील तटकरे हे रायगडचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, खासदार आहेत. अनेक वर्ष त्यांचा राजकीय प्रवास आहे, सगळ्यांनी पाहिलाय. 35-40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले एक नेते अशी त्यांची ओळख आहे. त्यात सुनील तटकरेंवर सुद्धा खाली जाऊन टीका करण्यात आमदार असलेले महेंद्र थोरवे नेहमी पुढे असल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलंय. परंतु विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अचानक चित्र बदलल्याचं सगळ्यांना पाहायला मिळतंय. परिस्थिती आता अशी आली आहे की अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरायला रत्नागिरीला जो काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा अर्ज त्यांनी भरला उमेदवारीचा, तो अर्ज भरायला दस्तूर खुद्द महेंद्र थोरवे उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत आणि महेंद्र थोरवे यांच्यामध्ये सुरू असलेला हास्य विनोद, रंगलेल्या चर्चा माध्यमाच्या वतीने ज्या काही लोकांसमोर आल्या त्या सगळ्यांनी पाहिल्या. विशेष म्हणजे ज्या तटकरेंवरती अगदी खाली जाऊन महेंद्र थोरवे आरोप करत होते, टीका करत होते, त्या तटकरेंच्या गाडीतून महेंद्र थोरवे यांनी जिल्हा परिषदेचं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं जे कार्यालय आहे रत्नागिरीचं त्या कार्यालयापर्यंतचा जो प्रवास आहे तो खासदार सुनील तटकरे यांच्या गाडीतून त्यांनी केल्याचंही माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना समजलं, आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. आता जर का आपण थोडंसं मागे गेलो तर आता
जानेवारी महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर अगदी 2-3 दिवसानंतर खोपोलीत मंगेश काळोखे यांची हत्या झाली. ही हत्या झाल्यानंतर त्याला राजकीय वळण कसं देता येईल हा प्रयत्न आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्याचं सर्वश्रुत आहे. माध्यमांमध्ये तशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांचे आहेत. मग खासदार सुनील तटकरे यांच्या घरी म्हणजे जे त्यांचं जे काय रोहायला घर आहे त्या घरी हा सगळा कट शिजला अशा प्रकारचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केल्याचं आपण पाहिलंय. माझ्याकडे काही वृत्तवाहिन्यांचे म्हणजे स्क्रीनशॉट्स आहेत. आपण जर का त्याचा विचार करायचा ठरवला तर जी काय मंगेश काळोखेंची जी काय हत्या झाली, जो खून झाला त्या खुनाचा सगळा कट तटकरेंच्या घरी शिजला आणि त्याची SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी महेंद्र थोरवे यांनी माध्यमांच्या समोर बोलताना केली होती. हे काय मी वेगळं काही सांगत नाही. जे महेंद्र थोरवे बोललेत, जे माध्यमांमध्ये आले तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. रायगडचा जो काय आका आहे तो सुनील तटकरे आहे अशा प्रकारचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला होता. अगदी सुनील तटकरेंचा DNA तपासावा इथपर्यंत खाली जाऊन ते बोलले होते. या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला म्हणजे अलिबागच्या एका सभेत बोलताना त्यांनी खासदार सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा दिली होती. म्हणजे सुनील तटकरे हे रायगडचे औरंगजेब आहेत अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचा हल्लाबोल महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवरती केला होता. सुनील तटकरे हे नासका कांदा आहेत, त्यांना वेळीच फेकून द्या अन्यथा महायुती खराब होईल असं स्टेटमेंट सुद्धा महेंद्र थोरवे यांनी एकेकाळी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मंगेश काळोखे यांची हत्या पूर्वनियोजित होती आणि सुनील तटकरे रायगडचे आका आहेत असा आरोपही त्यांनी केलाय. विरोधकांना खत पाणी घालण्याचं काम तटकरे सातत्याने करतायत असा गंभीर आरोप सुद्धा महेंद्र थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. राष्ट्रवादी हा दलालांचा पक्ष आहे असं जाहीरपणे म्हणजे कर्जतच्या त्यांचं जे कार्यालय आहे महेंद्र थोरवे यांचं त्या कार्यालयात शिवसैनिकांसमोर बोलताना, कारण बाजूला आपल्याला जिल्हा प्रमुख असलेले संतोष भुईर आणि उपजिल्हा प्रमुख भाई गायकर दिसत आहेत, शिवसैनिकांसमोर बोलताना केला होता. या सगळ्या गोष्टी फार लांबच्या नाहीत, अगदी 1.5-2 महिन्यापूर्वीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. 2 महिन्यात महेंद्र थोरवे यांच्यामध्ये इतका बदल झालाय की लोक सुद्धा आश्चर्यचकित झालेत. लोकांचं जाऊ द्या, त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत म्हणजे शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील किंवा अन्य जे कोणी प्रमुख पदाधिकारी ते त्यांना सुद्धा प्रश्न पडलाय की आपला नेता इतका बदलला कसा. म्हणजे कालपर्यंत तटकरेंवरती अगदी खाली जाऊन अगदी जहरी टीका करणारे महेंद्र थोरवे तटकरेंच्या गाडीत फिरतात हे काही सामान्य शिवसैनिकांना अजिबात रुचलेलं नाहीये. त्यामुळे झालंय काय की कर्जत असेल, खालापूर असेल, इथे काही प्रमुख पदाधिकारी आता राजीनाम्याच्या तयारीत आहेत. काही लोकांनी राजीनामे दिलेत. खालापूरचे तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी स्पष्ट शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करत नुकताच राजीनामा दिलाय. कर्जतचे संभाजी जगताप असतील, माजी सभापती असलेले अमर मिसळ असतील, अनेक नाव घेता येतील. अशी अनेक मंडळी आमदारांवरती आणि जे काय महेंद्र थोरवे यांनी जे काय आता साठर लोट म्हणू किंवा जी काही युती धर्म पाळण्याचा जो काय प्रयत्न सुरू केलाय त्यावरती नाराजी व्यक्त करत आमदार जे करतायत किंवा जी काय सध्या जे काय सुरू आहे ते चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. आता आणखी एक गमतीचा भाग असा आहे की 3 आमदार म्हणजे महेंद्र थोरवे यांच्याकडून किंवा महेंद्र दळवी असतील, भरत गोगावले असतील यांच्याकडनं नेहमी म्हटलं जातं की 2022ला जो काय उठाव झाला, एकनाथ शिंदे यांनी जो काय उठाव केला होता त्याची जी काय प्रमुख जे काही शिलेदार आहेत ते हे 3 लोक आहेत, हे 3 आमदार आहेत रायगडचे. हे तिघही एकत्र नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु रत्नागिरीला अनेक तटकरेंचा अर्ज दाखल करताना मंत्री असलेले भरत गोगावले गैरहजर होते. ज्यांनी आपल्या कन्येच्या विधान परिषदेसाठी अर्ज भरलाय ते अलिबागचे आमदार महेंद्र दळवी सुद्धा उपस्थित नव्हते. एकमेव महेंद्र थोरवेच तो अर्ज भरायला गेले होते. युती धर्म म्हणून ते गेले असतील कदाचित, परंतु मग